नमस्कार. मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक ताई आहे. ज्या ताई आपल्याकडं काही दिवसापूर्वी आले होते. त्या ताईला काय त्रास होत होता, किती त्यांना आता आराम आहे, या संदर्भात त्यांच्यासोबत आपण चर्चा करून जाणून घेणार आहे. आमच्याकडं भरपूर विविध भागातून भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं आम्हाला शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन सातत्याने आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आज या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत. या ताईला किती आराम आहे, काय यांना त्रास होता, त्या संदर्भात आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. ताई, तुम्ही माझ्याकडे किती दिवसापूर्वी आले होते? नेमकं पहिल्यांदा तुमच्या गावाचं नाव सांगा. माझ्या गावाचं नाव, मी मणापूरला राहते, पण मग मी इथं आले होते भोकरदनला. बरोबर भोकरदनला 8 दिवस दवाखाना केला. परत बरोबर. नंतर तुमचं नाव काय? माझं नाव अनिता गणेश इंगळे. बरोबर. ताई, तुम्ही माझ्याकडे किती दिवसापूर्वी आलते बरं? आता मी आता तरी 2-2.5 महिने झाले. तरी 2.5 महिने झाले. बरं ताई, माझ्याकडे तुम्ही आले होते, तुम्हाला काय त्रास होत होता त्यासाठी तुम्ही आले होते? माझा असा त्रास होत होता, मला जेवण सुद्धा जेवलं जात नव्हतं, इतकं अवघड होतं. बापरे बापरे. हा. माझा मान दुखत होती. मान दुखता दुखता परत हात पण दुखायला लागला. बरं बरं बरं. इतका हात दुखत होता, रडूनच टाकत होते मी. मला कसं तरी होत होतं. बापरे बापरे. बरोबर. मग मी माझ्या माहेराला गेली. बर. मग तिथं माझा भाऊ आहे. हा हा. मग त्या भावाच्या मित्रांना सांगितलं, म्हणे इकडे जा म्हणे. मग सिल्लोड मध्ये? हा, सिल्लोडला. बरं, माझ्या अगोदर तुम्ही किती डॉक्टरांना दाखवला अजून? मी तरी 4-5 केले. भरपूर दवाखाने दाखवले. संभाजीनगरला, भोकरदन, बर. शिवना. तुम्ही फार निराश होते का बरं त्या संदर्भात? दुखत होतं तेव्हा? रडत होते डायरेक्ट. हसू लागले, चांगले बोलू लागले, बरं वाटलं? डायरेक्ट रडत होते मी. बरं बरं बरं. इतके रडत होते, लगे जेवण सुद्धा जात नव्हतं, इतके खराब पण झाले तेव्हा. बरं बरं बरं. तर तुम्ही भरपूर दवाखाने केले, कुठे तुम्हाला आराम पडत नव्हता? नाही. बरं, मग माझ्याकडे आले, आता तुम्हाला काही त्रास होतो का त्या संदर्भातला? नाही, आता नाही होत. आता हाताचा बिलकुल त्रास नाहीये, फक्त थोडाफार मानेचा आहे. बरं बरं बरं. मानेचा पण आता व्हायला लागला ना? हा, मी वज उचललं, भांडे उचललं होतं पाण्याचं, म्हणून म्हणजे आजकाल मध्ये व्हायला लागला ना मानेचा? हा, 3 दिवस झाले. तरी 3-4 दिवस. या ताईला जे आहे, आतापर्यंत तो काहीच त्रास नव्हता, पण मग ते पाणी भरल्यामुळे झालं. बरं बरं बरं. या ताईला जे आहे, तर सर्वाइकल नावाचे जे मणके आहेत, त्या मणक्यांमध्ये जे आहे, तर नस दबून हातामध्ये उतरणारी जी नस आहे, तिथे गादी सरकून नसावर दबाव